मी सगळीकडे जात आहे. म्हणजे लोकांना काय वाटतं माझ्या अंगात येतंय शुक्रवार, मंगळवार, गुरुवार. अरे देव कधी मुळात अंगात येत नाही, हे लक्षात घ्या. मी पण गप्प असतो आणि बघत असतो तो काय करतो. कारण दुष्कर्म ना देव आहे ना पाहत असतोय. कर्माचा दंड द्यायला सुद्धा देवाला माहीत आहे. मी काय करतो शांत बघत असतोय. बाकी काही नाही. मी जातो कसं माहिती आहे, माझा पेहनावा काय माहिती आहे, लुंगी आहे आणि वरती झब्बा आहे. माझा पेहनावाच हा आहे. दिखावा नाही, जे आहे मी असंच तुमच्यासमोर बोलत आहे. मेकअप नाही, काही नाही. देवाला मेकअप पण नको आहे. देव ब्रह्मज्ञात कधी होतंय माहिती आहे का देवाचं? आत्म्याचं मिलन देवाशी होतोय ना, त्यावेळेला ब्रह्मबोध होतोय. म्हणजे साक्षात देवच त्या शरीरात धारण होतात आणि देवच ब्रह्मज्ञान देतोय. कुठे कोणत्याही ग्रंथातून वाचून ब्रह्मज्ञान जे देतात ते वेगळं आणि ब्रह्मबोध होणं वेगळं, ब्रह्मज्ञान होणं वेगळं. म्हणजे काय? तुमच्यातच ब्रह्म, तुमच्यातच परमात्मा लीन होऊन तोच तुमच्याशी संवाद साधत असतो. शरीर पाहिजे ना देवाला, तो कसं बोलणार तुमच्याशी? देवाला सुद्धा शरीर लागतोय बोलण्यासाठी. पाषाण बोलू शकत नाही, समाधी तर बोलू शकत नाही. आता गुरु गुरु विकत घेता येते पैशाच्या जोरावर आणि गुरु सुद्धा विकले जातात का? तर पैशासाठी, ऐशोआरामसाठी. कारण त्याचं भौतिक सुख असतंय ना, मुलांचं शिक्षण, बायकोचं सुख. तर गुरु आजकाल काय बाजारात मिळतात, विकत मिळतात, विकले पण जातात. पण तो योग्य गुरु नाही का सांगतो तेही. गुरु ना पदोपदी तुम्हाला घडवतो, पदोपदी तुम्हाला चुका असली तर चुका दाखवतो. का? तर तुम्हाला घडायला मदत करतो तो गुरु. आता माझ्याकडे येतात, मी त्यांना झापतो सुद्धा, रडतो सुद्धा त्यांच्यासाठी, हसतो सुद्धा, मस्करी सुद्धा करतो. वेळोवेळी त्यांना झापत असतो. का? तर ते घडलं पाहिजे. हे गुरुचं काम आहे. तो कोणत्याही चुका करतो त्याला पांघरून घालणं गुरुचं काम नाहीये. आता एक बाळ असतंय 6 महिन्याचं, ते पडतंय उठतंय, आई काय करते त्याला फक्त एक सहारा देते उठण्यासाठी. सतत त्याला उठवणं, सतत चालवणं करत नाही ती आई. का नाही करत? कारण त्याला चालणं गरजेचं आहे त्याच्या पायावर. गुरु काय करतो? तुम्हाला ह्या भवसागरातून निघायचं आहे, मोहातून निघायचं आहे, मोक्षाच्या वाटेला जायचं आहे. तो घडवतो तुम्हाला, क्षणोक्षणी घडवतो. तुम्ही काही चुकी केला त्याला पडदा घालणारा तो गुरु नाही. तुम्ही चुकीचं काय वागताय, चुकीच्या मार्गावर चाललाय, अधर्म करताय, असत्य बोलताय, तरी गुरु त्याच्यावर पांघरून घालणं ते योग्य नाहीये. गुरुला बोललं पाहिजे. तो गुरु, तोच तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतो, मोक्षाच्या वाटेला घेऊन जाऊ शकतो. उगाच मी गुरु आहे, मी गुरु होतो, मी दागिने घालून मस्त मर्सिडीजमध्ये फिरतो म्हणजे गुरु नव्हे. गुरुला स्वतःचं सगळं त्यागावं लागतो. काय? ऐशो आराम, सुख सुविधा. गुरु सुख बघत नाही कशातही. लक्झरी लाईफ पाहिजे काय त्याला? सोनं नाणं पाहिजे का? तो गुरुच नाहीये. गुरु जो भिक्षा मागतो, जे भिक्षा दिली जाते तो स्वीकारतो आनंदाने, तो गुरु आहे. गुरु पदोपद हे मागणी ते मागणी करत नाही. मी कर्मानुसार बोलतो, कर्मात नाही तर बोलायला जात नाही. कारण इथे जे काही होतंय कर्मानुसार होतंय. पैशाच्या जोरावर काही नाहीये. तो कोणीही येऊ दे, श्रीमंतापासून गरीबापर्यंत, धडधाकटपासून आंधळ्या पांगळ्या रोगीपर्यंत सगळ्यांना समान आहे. इथे भेदभाव नाहीये. मी त्यांना पदोपदी घडवतो, बोलतो हे चुकलंय, हे चूक सुधार, आणि सुधारतात सुद्धा. कारण त्यांचा मार्ग सोपवतोय, माझं नाही. मी तुम्हाला ब्रह्मज्ञान देतो, त्याच्यावर चालणं तुमचं काम आहे. आता श्रीकृष्णाने अर्जुनला चालवलं, अर्जुन तसा चालला म्हणून महाभारतामध्ये काय झालं?
सगळं करत होता श्रीकृष्ण, फक्त अर्जुन काय होता? निमित्त. चालवणारा भगवंतच असतो, फक्त तुम्ही निमित्त असता. पण चाललं तरी पाहिजे. मी चालणार नाही. अरे गुरु जो सगळ्या गोष्टीवर तुमच्या चुकाच्या पण, तुम्ही खोटं बोलला, अश्लीलता केला, बेबिचारात राहिला, त्याच्यावर पण पांघरून घालणारा तो गुरु नव्हे. गुरु कसा? तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्हाला घडवलं पाहिजे, तो गुरु. योग्य गुरु निवडण्यासाठी तुमचा अंतर आत्माच तुम्हाला गवाही देतोय, हा माझा गुरु, मी याचा शिष्य. पण गुरुनी स्वीकारायला पाहिजे शिष्याला, लक्षात घ्या. तोपर्यंत तो शिष्य होऊ शकत नाही. आणि गुरु आहे ना, भरपूर परीक्षा घेतो. आणि माझ्याकडे आल्यानंतर परीक्षा भयंकर होतय. कधी मी हट्टानेही बोलेल, कधी वस्तू नीट जरी ठेवलं असेल तरी ते नीट कर म्हणून परत बोलतो मी. का? तुमची परीक्षा होत असते, पदोपद परीक्षा होत असते. जो पास होतोय तो या लोकी सुद्धा परलोकी सुद्धा विजय मिळवतोय, मोक्षाला प्राप्त होतोय. इथे दिखावा नाहीये. आता मला कोणी असतात माझी मुलं, आता तुम्ही भक्त बोलता, माझी मुलं आहेत, काही दिले ते, सोनं देऊ दे, चांदी देऊ दे, काही देऊ दे, मी काय करतो? घेऊन ठेवतो. माझ्या अंगावर लबालबा घालून फिरत नाही, मला गरजच नाहीये. देवाला ते भार होतोय सोन्याचं चांदीचं, तुम्ही घालता विग्रहावर, विग्रह बोलू शकत नाही ना. पण मी बोलत आहे, मला वजन होतंय त्याचं, मी घालत नाही, ते सगळं काढून ठेवतो मी. आता मी घराच्यात कसं राहतो, मी घराच्यात कसं वावरतो, हे जे माझ्याकडे येतात त्यांना माहीत आहे. मी बाहेर कसा जातो, मी जर का धर्माने राहिलो नाही, मी धर्माचं पालन केलं नाही, मी संस्कारावर चाललो नाही, तर मी माझ्या मुलांना काय देणार? हे प्रत्येक गुरुनी विचार केला पाहिजे. मी धर्माचं पालन करतो का? मी धर्मावर चालतो का? मी संस्काराचं पालन करतो का? तरच ते शिष्य घेऊ शकतात, नाहीतर घेऊ शकत नाही. मी इथे व्यभिचारामध्ये लुप्त आहे, संभोगामध्ये लुप्त आहे, मस्त गाडी, सोनं नाणं घालून फिरत आहे, दिखावा करत आहे, इथे तिथे मंदिराला जात आहे, मनात काय भाव नाहीये माझे. कशासाठी? माझ्या शिष्यांना दाखवण्यासाठी. ते काही उपयोग नाहीये. पाहिजे तर तुम्ही चारोधामला जा, 12 ज्योतिर्लिंगाला जा, 52 शक्तिपीठाला जा, काही उपयोग नाहीये. कारण तुमच्या अंतरंगातच गुरु नाही आहे, तर कितीही गुरुचा दिखावा केला तरी काही उपयोग नाही. कुठेही नाही जाता तुमच्या अंतरंगातच तो परमात्मा आहे ना, तोच देव होऊ शकतोय. पण गुरुला त्यावर चालावं लागतो, त्याग करावा लागतो. गुरु कुठे त्याग करतात? आता नीट बघा, त्याग करता येते का? त्याला महागडे महागडे कपडे पाहिजे, महागडे महागडे दागिने पाहिजे, गाडी पाहिजे, चांगलं VIP घर पाहिजे, सुखसुविधा पाहिजे. तसं थोडी ना होतंय, होत नाहीये. गुरुला सुद्धा सगळं त्याग करावा लागतो. त्यावेळेला तो गुरु बोलवतो चार चौघात, तोपर्यंत तो गुरु बोलवत नाही. गुरु तुम्हाला काय देतोय, काय नाही देत, तो योग्य जो शिष्य आहे ना, जो खरा परमात्म्यामध्ये आलेला आहे, भक्ती मार्गात चाललेला आहे, नामस्मरण करत असेल, त्यालाच कळतंय मला गुरुकडनं काय पाहिजे. अयोग्य शिष्यानं कळत नाही, तो नुसतं गुरुच्या मार्गावर चालला आहे. म्हणजे काय? आता काय झालेलं आहे ते नाव, एक गुरु आणि चेला, काय नावं दिलंय त्याला? अरे गुरु आणि चेला असतो का? गुरु आणि शिष्य असतात, गुरु आणि गुरूंचे मुलं असतात. आणि आता काय, मी एक गाणं सुद्धा ऐकलो, मरावे आणि गुरुच्या पोटी उपचावे. अरे गुरुच्या पोटी उपचायला गुरु काही संभोगात लुप्त असतोय का? आता ते तुमच्या ह्याच्यात तर लुप्त आहे, तो संभोगातच लुप्त आहे. कारण मी हे का पाहिलेलं आहे आणि बोलत आहे,
कारण मी जिथे राहत होतो तिथे एक 65 वर्षाचा हरिदास नाईक म्हणून होता. त्याचा गुरु आहे ना, गुरु सगळं त्याला देत होता, ज्ञान सगळं देत होता. पण गुरु संभोगात लुप्त होता. मी त्याला स्पष्ट बोललो, "अरे तुझा गुरु चांगला आहे, पण गुरुची बायको चांगली नाहीये." "हो का नाही?" "हो" बोलला. कारण गुरु बाहेर जातो. गुरुची जे बायको आहे ती बाहेर जात होती. कारण गुरु एक चांगला आहे, पण गुरुची बायको ती पण चांगलीच पाहिजे ना. कारण घरादारापासून संस्कार बाहेर दिले जातात. आता तो मला बोलला, "हो आई महाराज." त्याला लग्न नको होतं माझ्या गुरुला, तरी बळजबरी लग्न करून दिलं. अरे मी दिलं तर दिलं मरू दे. पण आता तरी संसार बंधन तर त्यांनी सोडावं ना. नाही त्याची बायकोच बेबिचारी आहे. मग मी बोललो, "तुझा गुरु चांगला आहे, पण त्याची बायको बरोबर नाही रे." मग त्याच्यात तो बोलला, "आता काय करता करायला भरपूर काय करता येतंय. त्याने सोडावं बायकोला. तुझ्या गुरुला जर का मोक्ष पाहिजे ना, तर गृहस्थ आश्रम त्यागायला पाहिजे." कसला? संसाराचा, मोहाचा. तो गुरुच्या पदवीवर असून सुद्धा त्याला संसाराचं सुख पाहिजे होतं. भौतिक सुख सगळं. अरे ज्यावेळेला आत्मचैतन्यच तुमचा परमात्मा झालेला असतोय ना, त्यावेळेला भौतिक सुखाचं सुद्धा तुम्हाला मोह राहत नाही. त्यावेळेला तो गुरु आहे. नुसतं नावाचा गुरु, हा माझा गुरु, मी त्याचा चेला, हे बोलणं झालं का? मी आता ऐकत आहे. हे 4.5 वर्षापासून मी या देहात ज्यावेळेला स्थायिक झालोय, तेव्हापासून मी ऐकत आहे सगळं. चेला, गुरु. हे काही शब्दच झाले नाहीये. हे शब्द येऊ पण नाहीये. आता हे देहात आम्हाला वास करायला 4.5 वर्ष गेले. खाण्यापासून राहण्यापर्यंत, वागण्यापर्यंत सगळं बदलाव करावा लागला. तुम्हाला हे देह जे दिसतंय असं नव्हतं पहिलं. हे पण पहिलं जीन्स घालत होतं, टॉप घालत होतं, साडी घालत होतं, चुडीदार घालत होतं. पण आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही देह घडवलं. त्यानंतर आता तुमच्याशी वार्तालाप करतोय मी. या गळ्यामध्ये जे आता रुद्राक्ष, तुळशी माळा, वजंती माळा दिसते. पहिलं हे गळ्यात मंगळसूत्र होतं. पायात जोडव्या होत्या. नाकात नथ होती. सगळं काढून लावलं आम्ही. नकोय आम्हाला हे. जे पुरुष प्रधान घालतो, ते मी घातलेलं आहे याच्यात. कानाचे कुंडल, रुद्राक्षाची माळा, तुळशीची माळा, वजंती माळा घातलेली आहे. बाकी जे हे देहाचं पहिलंच सगळं होतं, ते सगळं पिंडदान झालेलं आहे. कृष्णार्पण झालेलं आहे. म्हणजे हे देह सगळं आमच्यासाठी अर्पण झालंय. कृष्ण अर्पण झालेलं आहे. हे देह जे बोलतोय ते आम्ही बोलतोय. आम्ही बोलायला लावतोय ते बोलतोय. स्वतःहून काही बोलू शकत नाही. कारण ह्या देहाचा पूर्ण ताबा आमचा आहे. आम्ही मिळवलेला आहे त्याच्यावर ताबा. आणि अंगात येऊन इथे नाचत नाही. 24 तास, 12 महिने मी इथे आहे. मी तुमच्याशी संवाद करू शकतो, बोलू शकतो आणि तुम्हाला देत आहे. ते तुम्ही किती योग्य पद्धतीने घेत आहात, किती तुमच्या जीवनात अंमलात आणत आहात, ह्याच्यावरनं तुम्ही माझी मुलं ठराल. तोपर्यंत नाही. फक्त स्वामींचा फोटो ठेवल्याने मी स्वामी भक्त होत नाही, हे लक्षात घ्या. मी स्वामींचं मूल होत नाही. कारण पदोपदी तुम्हाला घडायला लागतं. देव तुम्हाला घडवतोय. तुम्ही घडलं पाहिजे. ते तुमचा व्यवसाय असो, नाहीतर ऑफिसमध्ये कामाला जाता. कुठेही छक्के-पंजे करू नये, खोटं बोलू नये. आणि व्यवसायात मनुष्य म्हणतो खोटं बोलल्याशिवाय व्यवसाय होत नाही. खोटं आहे. कशाला खोटं बोलता? सत्याने करा, धर्माने करा, चांगला व्यवसाय होईल आणि भरपूर लोकं तुमच्याकडे तुमचं जे विकता जे सामान आहे ते घ्यायला येतील. कपडे असू दे, नाहीतर फर्निचर असू दे, सोनं असू दे, चांदी असू दे, काही असू दे, जे तुम्ही विकत आहात बाजारात ते.
खोटं बोलून काही होणार नाही. 4 पैशात जास्ती तुम्हाला मिळतील, पण त्याचं कुकर्म तुम्ही भोगत आहात आणि तुम्हालाच त्याचे कर्म धुवायला लागेल. जे वस्तूची जेवढी पैसे आहे, तुमचं लागलेलं आहे, जायचं यायचं खर्च, एक ₹5 तुमचं जेवढं आहे ते प्रॉफिट ठेवा. त्याच्यापेक्षा प्रॉफिट ते काय माहिती आहे का? विष आहे, अधोगती आहे. तरच तुम्ही स्वामी भक्त बोलून घ्याल, स्वामी बाळ बोलून घ्याल. तोपर्यंत नाही. नुसतं स्वामी माझ्या मुखात आहे म्हणजे होत नाही. त्याच्यावर चालणं, त्या आचरणं अंमलात आणणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही स्वामी बाळ आहात, स्वामी भक्त आहात. तोपर्यंत नाही आहात. आता स्कूटरवर म्हणा, कारवर म्हणा, फोटो ठेवता तुम्ही. स्वामींचा म्हणा, आई जगदंबेचं म्हणा. त्याच्यावर कुत्रा येऊन लघुशंका करून जातोय. चिमणी येऊन त्याच्यावर मल करून जातोय. कुठं पावित्र्य राखलं जाईल ते फोटोचं? नाही राहत ना. त्यापेक्षा नाव लिहा, चालतंय. गाडीवर श्री स्वामी समर्थ लिहा, आई जगदंबा लिहा, चालतंय. पण फोटो लावून त्याचं अनादरच करत आहात तुम्ही. उन्हातान्हाचं, पावसाचं ते फोटो भिजत आहे. अरे काय अंमलात आणायचंय हे जरा विचार करायला तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, ते विचार नक्की करा. आता मी उडपीला गेलो होतो. उडपीतून मी इथे यायला एक 300 किलोमीटर काहीतरी आहे. तेवढा प्रवास झाला. बसमध्ये येत होतो. येता येता माझ्या शेजारी एक बाई बसली होती. तिला वाटलं सामान्य मी बोलत आहे म्हणून बोलत आहे. त्याच्यात अजून बाजूच्या सीटवर एक मुलगी आणि एक आई बसली होती. मुलगी एक 30 वर्षाची असेल आणि जे माझ्या शेजारी बाई बसली होती ती 40 वर्षाची असेल. ती मला एक बोललं. काय बोलली? माझ्या बोलण्यावरनं जाऊ नका. मी पुरुष प्रधानाने बोलतो, बाई प्रधानाने बोलतो. ती मला बोलली, माझ्या मुलीला रजस्वला झालेला आहे. तर ती मंगळवारी झाली आहे. ते काय चांगलं नसतं असं बायका बोलतात. मी बोललो, हे सगळं खोटं आहे, अंधश्रद्धा आहे. ज्या वेळेला तिला रजस्वला व्हायचंय निसर्गानुसार परमेश्वराच्या कृपा कटाक्षाने, त्यावेळेला ती होणार. त्याला अशुद्धी बोलता तुम्ही. अशुद्धी नाहीये ते, रजस्वला होतंय. 4 दिवस बाईला एक आराम म्हणून. गर्भधारण सुद्धा त्याच्यानेच होतोय. तोपर्यंत होऊ शकत नाही. मी बोललो, मंगळवार शुक्रवार असं काही नाही. मंगळवारी काय तू श्वास घेत नाही का? घेतेस ना. त्या मंगळवारी तुझ्या मुलीला रजस्वला झालं म्हणून तिचं श्वास बंद होणार आहे असं काही नसतंय ते. मग काय करू विचारली. काय नको करू, तिला आराम दे, तिची सेवा कर. 16 वर्षाची मुलगी ती, तिला रजस्वला झालं होतं. मग त्याच्यानंतर मला भीती वाटायला लागली. त्याला मंगळवार काय भिवू नको, काही गरज नाही भियायची म्हटलं मी. कारण आता जे खाद्यपदार्थ आहे त्याच्यात सगळ्यात भिसावट आहे. म्हणजे काय नाही काहीतरी केमिकल जास्ती घातलंच जात आहे. मग तुम्ही अन्न कोणतं खाता? घरातलं खाता का तुमचं जंक फूड खाता? काय ते बर्गर, पिझ्झा, पास्ता खाता का? बोलायला लागलंय मला का? मी बघत आहे म्हणून बोलत आहे. कारण मी जे खातोय घरात, अन्नच खातो. अन्न काय खातो? जे माझी मुलं शिजून देतात घरात तेच खातो मी. जंक फूडचं काही येत नाही इथे. कांदा लसूण सुद्धा वर्ज्य. इथे कांदा लसूण सुद्धा खाल्लं जात नाही. आंबट, तुरट, खारट इथे खाल्लं जात नाही. सात्विक भोजन असतं इथे, जे आम्ही ग्रहण करतो. त्याच्यानंतर मी बोललो, जंक फूड द्यायचं बंद कर. का देते? देऊ नकोस. सात्विक करा, भाकरी करा, चपाती करा. काय म्हणे, इडली आहे ना, इडली करा, चालतंय. भात करता, डाळ करता, वरण करता, काही सुकी भाजी करा, घरात खावा. आता कॉलेजला जातात मुलं, शाळेत जातात, चपाती भाजी बांधून द्या त्यांना, घेऊन जाऊ दे. आई वडिलांनी ते सवय लावायला पाहिजे. आता आई वडिलांना कंटाळा आला म्हणून पैसे देतात, जा बाहेर हॉटेलचं खा. चूक आई वडिलांची, मुलांची नाहीये.
मी चुकीचं कोण बोलणार? आई वडील बोलणार इथे, मुलं नाही बोलणार. कारण तुम्ही जे संस्कार देतात, जसं मुलांना घडवता तशी मुलं घडत आहेत. चूक पूर्ण आई वडिलांची, मुलांची नाहीये. आणि आई वडिलांनी पण भान ठेवलं पाहिजे. थोड्या मोठ्यांना उलट उत्तर देऊ नये घरात. ते सासू सासरे असू दे, आई वडील असू दे, त्यांचा मुलांसमोर त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. काय बोलले असतील तर चांगल्यासाठी बोलले असतील, शांत राहावं त्यावेळेला. त्यांना उलटं बोलतात तर मुलांवर ते संस्कार घडतात. म्हणून मुलं पण चव्हाट्यावर आई वडिलांची इज्जत काढतात. बघत आहे मी ते. आता बसमध्ये जाता जाता ती परत एक शब्दावर आली. मी रोज संभोग करते नवऱ्याबरोबर. मी बोललो, एवढं काय करायची गरज आहे का तुला? तुला आता 40 वय आहे बेटा. तुला 16 वर्षाची मुलगी आहे. गरज आहे का तुला रोज संभोग करायची? त्यावेळेला ती बोलली, नाही माझा नवरा ऐकत नाही. मी बोललो, तुला एवढंच करायचं ना, एक काम कर, महिन्यातून एकदा कर म्हटलो. माझ्याशी वार्तालाप करत आहे, तिला माहीत नाही ती कोणाशी बोलत आहे. सामान्य म्हणून माझ्या अंगात येतंय शुक्रवार, मंगळवार म्हणून ती बोलत आहे. मी पण तिचं उत्तर देत आहे. कारण ती मला एक विचारत आहे ना, मी मार्गदर्शन देत आहे तिला. महिन्यातून एकदा कर म्हटलो ती. गृहस्थ आश्रममध्ये तुम्ही आहात, महिन्यातून एकदा कर. नाही माझ्या नवऱ्याला रोज पाहिजे. मी बोललो, रोज पाहिजे म्हणतीस ना तू. अरे रोज तुझ्या अंगातलं हाडाचं पाणी जात आहे हे माहिती आहे का तुला? तू रोज मरणाच्या दारात जात आहे हे माहिती आहे का तुला? जे मूलाधार चक्र असतंय, जे आत्मज्ञान च्यासाठी पाहिजे असतंय ना ते वीर्य, तेच तुम्ही काय करत आहात? कचरा डब्यात टाकत आहात. म्हणजे काय? संभोग करून रोज वीर्य आहे ना वाया घालत आहात. काही उपयोग नाही त्याचा. मी बोललो, फक्त एक एक बूंद कशाचा? वीर्याचा. त्याच्याने मूल निर्माण झालंय विचार कर. मग ते किती लाख मोलाचं आहे. ब्रह्म आहे ते. आणि तेच काय करत आहात तुम्ही? नाश करत आहात. वीर्य. वज्र आहे ते. मग नंतर बोलायला लागले, माझा नवरा राहू शकत नाही. तर मी बोललो, महिन्यातून एकदा कर. संभोग करायचंय तर तुला. पण असं विचारणं पण घोर अपराध आहे. ते गुरुकडे असू दे, देवाकडे पण असू दे. का माहितीये? आता प्रेमानंद जो ब्रह्मज्ञान देत आहे ना, त्याच्याकडे पण हे शब्द लोक विचारत आहेत. मी बघत आहे. चूक आहे, घोर अपराध आहे. तो ब्रह्मचारी आहे मुळात. हे विचारणंच घोर अपराध आहे. काय विचारावं तिथं? मला मोक्ष कसं मिळेल? मी परमात्माला कसं प्राप्त होईल हे विचारा. मी नामस्मरणात अजून काय करावं हे विचारा. देवही सांगतोय, गुरुही सांगतोय. पण हे सगळं विचारताय तुम्ही तिथे जाऊन स्पष्ट. सगळ्यांच्या देखत म्हणजे माणसाला काय झालंय म्हणजे लाज, शरम, लज्जा, आबरू काहीच राहिली नाही. बिनधास्त विचारताय. ज्या वेळेला मला ही विचारत होती ना, त्यावेळेला तिच्या शेजारीच बसलोय मी. आणि बदाम खात आहे. बोलते माझ्यात ताकद नाहीये. अरे ताकद तू काय करत आहे? वाया घालत आहे तुझी ताकद. वीर्य. तो पाहिजे. तो नाहीतर काही बळ नाहीये माणसात. ठिसूळ करत आहे ती. मी बोललो महिन्यातून परत तीच बोलते. इथे नवऱ्याचा आरोप तर करत असेल, परत ती बोलत आहे. नाही आठवड्यातून मी 1-2दा तर करायला पाहिजे. म्हणजे टाळी दोन्ही हाताने वाजते, एक हाताने वाजत नाही लक्षात घ्या. पूर्ण आरोप तुम्ही नवऱ्यावर देऊन कसं मोकळं होता? चुकीचं आहे ना हे. अरे बाई पण तेवढी चुकीची आहे लक्षात घ्या. कामवृत्ती तुम्हाला कंट्रोल होत नाही का? एवढं काय कामवृत्तीच्या आगात जळतात तुम्ही लोकं? अग्नीच्या निखाऱ्यात जळतात. काय आहे त्याच्यात एवढं? 5 सेकंदाचं, 5 मिनिटाचं संभोगासाठी पूर्ण जन्म नरकात घालत आहात तुम्ही हे माहिती आहे का तुम्हाला? आणि काही लोकं मी स्वामी भक्त बोलून घेतात. मी आई जगदंबेचा अरे देवाने कधी बोललेलं नाही कामवृत्तीत एवढे तुम्ही लुप्त जा. आणि आता काय दिवसा ढवळाच माणूस चालू झालेला आहे. त्याला पहिलं वेळ काळ होतं 16 संस्कारमध्ये ते पण होतं. वेळ काळ होतं. उगाच असंच प्रज्वलन करत नव्हते. एक मूर्त, एक तिथी बघूनच प्रज्वलन करायचे. नवरा बायको. त्याच्याशिवाय शेणघरात जात नव्हते ते. आता उठल्या सुटल्या सासू सासरे इथं बाहेर बसलेले आहेत.
नंदा भाऊजाई बाहेर बसलेले, सरेआम रूम मध्ये जाऊन चालू संभोग करायला. तुम्ही ज्या वेळेला निर्लज्ज उतरला त्यावेळेला देवाला सुद्धा बोलायला भाग पडलंय मनुष्यामुळे. अरे वेळ काळ आहे, भान ठेवा. तुम्ही पशुपेक्षा बत्तर झालात. पशु सुद्धा प्रजनन करतय कधी माहितीये, ऋतूनुसार करतय. उगच लागलेलं नसतंय ते. आपलं प्रजनन करून आपलं एक पुढचं पिढी राहावं. ते वानरसेना असू दे, नाही तर श्वान असू दे, कोणतंही असू दे, आपल्याकडे अंश राहावं. मनुष्य तर 12 महिने 26 तास त्याच्यातच मरत आहे. त्याच्याशिवाय त्याला काय दिसत नाहीये. एवढं बोलली. त्याच्यानंतर बोलते, ठीक आहे मी महिन्यात एकदा करते. मी बोललो, बघ काय करतेस कर, कारण तुझं प्रारब्ध आहे ना हे संपत आलेलं आहे. कशाचं कर्म एवढं केलंय तुम्ही लोक. कामवृत्तीत एवढी वेडी ती, आणि नवऱ्यावर सगळं आळ घालून बाजूला झाली. मी पाहत आहे तिथे, बघत आहे. आत तिच्या वेगळं आहे, बोलते वेगळं माझ्याशी, कळत आहे, पण मी बोलत नाही. तुझं कर्म तू बोल, तुझ्या तोंडाने मी ऐकतोय. त्याच्यानंतर नवरा मागच्या सीटमध्ये बसला होता मुलीला घेऊन. शेजारी एक बाई होती. त्या शेजारच्या बाईशी एवढं बोलत होता नवरा. काय गरज आहे बोलायची. आपली बायको माझ्या शेजारी बसलेली, काय गरज आहे बायकांशी बोलायची. परस्त्री ही माते समान आहे, आई आहे, बहीण आहे. ते तर झालं. परत त्याच्यानंतर सीट खाली झाली आमच्या शेजारची. त्यावेळेला नवरा बोलतो, ये माझ्या शेजारी बस. ही हट्टाने बसायला तयार नाही. का तर तिला खिडकी मिळालेली आहे म्हणून ती उठायला तयार नाही. म्हणजे एवढे बायका सुद्धा अहंकारी असतात. नवरा बोलायला लागला, ये. पहिला नवऱ्याला नाव ठेवली, माझा नवरा त्या बाईशी बोलायला लागलाय. मग मी बोललो, पहिलंच बोललो, शीट खाली होते, पुढे जाऊन तुम्ही दोघं बसा. हा मी बसते असं बोललेली बाई ज्यावेळेस सीट खाली झालं, ये बसू, मुलगी मी आणि तू, ती हालायला तयार नाही. ती इथपर्यंत ना माझ्या शेजारी बसून यायला तयार. मी काय केलो नंतर, मी तिथून उठलो. का उठलो? कारण मला माहित होतं तिथे आता कंडक्टर झोपणार आहे, पाय ठेवणार आहे. त्याच्या अगोदरच मी उठलो, मागच्या सीटवर बसलो. परत ते जे म्हातारी आणि जी मुलगी बसली होती ना, एक बॉक्स होतं. माझ्या मुलांनी काय केलं, जे कनकदासाच्या कंडीतून हे लीला घडली म्हणून उडपी कृष्णाचा विग्रह, फोटो सगळे आणले होते. ते बॉक्समध्ये पॅक करून, जागा नाही ना बसच्यात, कंडक्टर जो बसला होता ना, जे ड्रायव्हर काय आहे ते, त्याच्या मागे ठेवले बॉक्स. मग हे दोघं बसले, मुलगी आणि आई. सांगतो कशी कशी माणसं आहेत त्याच्यात. तिने त्या बॉक्सवर पाय ठेवलं, मी शांत बसलो. त्याच्यानंतर मी बोलतोय, अगं बाळ त्याच्यात फोटो आहे देवाचं. आणि माझं असं वेशभूषा पाहून ती बोलते, तुम्ही कोण आहात? मी म्हटलो, मी स्वामी आहे. कोण स्वामी? म्हणते, स्वामी समर्थ, त्यांच्या अंशाच्या रूपात मी इथे विराजमान आहे. आज 4.5 वर्ष झालंय. कारण कोण काय काय करतंय, कोण काय काय नाही करत, ह्याच दंड करायला चालू आहे. आता कोणालाही सुटका नाही येते. माया रूपाने दंड पण चालू आहे. नंतर ती फेसबुक बघितली. हो, तुम्ही खोटं बोलत नाही. मी बोलले, मला खोटं बोलून काय मिळणार आहे बाळा? आणि मला का खोटं बोलायचं? मलाकडनं तुझ्याकडनं मला काही पैसा नकोय, काय नकोय. जे आहे मी बोलत आहे. मग त्याच्यानंतर ती काय केली, अरे बापरे, स्वामी असे बघत आहेत, चूक झाली माझ्याकडनं. असे 2-3 स्टेशन गेले. तिच्या मनात हुरहुर लागून राहिली. महाराज शेजारी बसलेत. आणि परत मी ते आणलेले जे प्रतिमा आहे त्याच्यावर पाय ठेवलं. शेवटी लास्टला काय केले, 5व्या स्टेशनला ती ते बॉक्स होतं घेतली मांडीवर. चूक तिची, म्हणजे पश्चाताप त्या चुकात.
ते मांडीवर घेऊन ती ठेवली जोपर्यंत तिचा टेन्शन आला नाही. हे एक व्यक्ती आणि ही एक व्यक्ती, ही संभोगात लुप्त बाई. ही एक व्यक्ती म्हणजे किती व्यत्यास आहे. पूजा करणं आणि पूजा अंमलात आणणं आणि आत्मचैतन्यात उतरणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ही एक बोलत आहे फक्त कामवृत्ती, संभोग आणि ही स्वामी बसलेत शेजारी शरीर रूपात त्यांनी इथे आहेत, माझ्याशी बोलत आहेत आणि मी अख्ख्या प्रवासात धर्माचंच बोलत होतो, धर्मज्ञानच देत होतो. कसं वागा, कसं राहा, कसं खा, कसं बोला. मी जे संभोगाचं बोलत होतो ना, सगळे ऐकत होते तिथे. मी तुम्हाला मार्गदर्शन देत होतो. ते ऐकत पण होते आणि आता पण तेच करत आहे मी. ते मुली आणि तिची आई, अरे बापरे! स्वामी इथे बसलेले आहेत आणि बॉक्सवर पाय ठेवला. बॉक्सवर पाय मी बोललो, "तुला बोललो ना बेटा ते आहे. तुझी चूक कबूल केला ना, ह्याच्यातच सगळं आलं." क्षमा पण करतोय देव. पण त्याच्याकडे येऊन बघा. देवा एवढा प्रेमळ कोण नाहीये. मनुष्य नाहीये. मनुष्य 100 वेळा चुका काढतो आणि 100 वेळा त्याला हिणवतो. 100 वेळा तुम्हाला घालून पाडून बोलतोय. देव पदे-पदे घडवतोय. गुरु, देव का घडवतो? तुमच्याकडनं ती चुका परत होऊ नये. एकदा चूक पुन्हा झालं तर घोर अपराध आहे ते. म्हणून देव घडवतोय तुम्हाला. म्हणजे मी सगळीकडे प्रवास करत आहे. कधी बाईकमधनं जात आहे, कधी बसमधनं जात आहे, कधी गाडीने जात आहे. बघत आहे लोकांचं राहायचे रंग, ढंग, आचार, विचार काय बोलतायत. देवाबद्दल कुठपर्यंत हे शरणागती आहेत. फोटो ठेवून कुठपर्यंत देवाला अंतःकरणात उतरवले आहेत. का दिखावा करत आहे. सगळे पाहत आहे मी. आता दत्तात्रेय महाराजांनी सुद्धा गुरु केले या भूमीवर येऊन. मी सुद्धा येऊन तुमच्या या मृत्यू लोकात शिकत आहे. काय शिकत आहे? तुमचा व्यवहार, तुम्ही कसं वागता इतरांशी, कशी पूजा करता, कुठपर्यंत दिखावा करता, कुठपर्यंत अंतःकरणात उतरवता धर्म संस्कार, हे बघत आहे मी. आता मी धर्म जे ज्ञान देत आहे ना, ते कलियुग धर्म गीता देत आहे. ते बोलत आहे तुमच्याशी. भगवद्गीताचं बोलत नाही. कृष्णाने त्यावेळेला अर्जुनला बोललेलं ते भगवद्गीता वेगळं आणि मी आता जे गीता देत आहे ते कलियुग गीता देत आहे. ते तुम्हाला बोलत आहे. कारण माणसांकडे वेळ नाहीये. का नाहीये? तर मनुष्य आपला कर्म स्वतःच्या हाताने ओढून घेतलेला आहे. दुष्कर्म करून, पैशाच्या मोहाने, संभोगाच्या मोहाने, मी, माझा म्हणून मनुष्याचा सर्वनाश होत आहे, होणार आहे, जास्ती प्रमाणाने होणार आहे. अरे देवाचं काही जात नाही, कोणाचं काही जात नाही. का माहितीये का? कारण ज्याचे त्याचे कर्म आत्माच भोगत असतोय आणि भोगावं लागतोय. श्रीकृष्ण आहे ना, अर्जुनला फक्त मार्गदर्शन दिलं आहे. त्याचे कर्म धुतला नाही ना, त्याला पुढचं वाट सोपं करून दिला. तू ज्या वाटेत जा, तुझी जेवढी फार संकट असेल त्याची तीव्रता कमी होईल, तुझ्या जीवावर बेतणार नाही. हेच श्रीकृष्णाने अर्जुनला बोललं होतं. हेच मी आता इथे बोलत आहे. भक्ती अशी करा ना की लोकांना तुमच्याकडनं सहाय्य व्हावं, दान व्हावं, तुमच्याकडनं चांगलंच घडावं, दुसऱ्यांबद्दल वाईट घडू नये, अपशब्द बोलू नये. हेच देव अपेक्षा करतो सगळ्या भक्तांकडनं, मुलांकडनं. बाकी काय करत नाही तो. गुरु असं निवडा की अंतरंगातूनच तुम्हाला आवाज येते, हा तुमचा गुरु आहे, हाच तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकतो. आणि गुरूंना नाव ठेवणं पण चुकीचं आहे. पहिलं तुम्ही बळजबरी गुरु करता, नंतर त्यांना नाव ठेवता, ते पण चुकीचं आहे. पहिलं करताना 100 वेळा विचार करा, त्यानंतर गुरु करा. आणि गुरु मुळात करायची गरज नाही. गुरु येतात, शोधात येतात. हे देह कुठे गेलं नाही गुरु बिरू करायला.
जे माझी स्वामी समर्थाची प्रतिमा होती ना, त्यालाच बसून संवाद करत होतो माझ्याशी. त्यावेळेलाच मी इथे आलेलो आहे. इथे अंश रूपात मी विराजमान आहे देहात. आता जिवंत गुरु काय देतील काय नाही देतील, जे त्याच्याकडे तेच देणार, दुसरा काही तर देऊ शकत नाही. म्हणून कित्येक लोक आहेत आज तपस्या करत आहे, हिमालयावर आहे, जंगलात पण आहेत, त्यांना सुद्धा परमात्मा प्राप्त झालेला आहे. पण ते इथे येत नाहीत, त्यांना यायचं नाहीये, कारण ह्याच्यात हे व्यापात पडायचं नाही त्यांना. का माहितीये का? हे व्यापात पडल्यावर पोटात म्हणजे अन्न कमवायला, पोटासाठी, वस्त्र, ह्याच्यासाठी काय करायला लागेल? कमवायला लागेल, खोटं बोलायला लागेल. ते त्यांना नको आहे. म्हणून ते परमात्मामध्ये लीन होऊन, तल्लीन होऊन आहेत तपस्या करत. त्यांना मोक्षाला जायचंय, त्यांना या भवसागरात पडायचं नाहीये. आता पोटासाठी म्हणजे मनुष्य काही करतोय, घाणेरडे कामही करतोय, चांगलंही करतोय, वाईटही करतोय. म्हणजे कशासाठी? फक्त मला एक VIP लाईफ जगायचं आहे. मी एवढंच बोलतो, अन्न, वस्त्र, निवारा, ह्याच्या पलीकडे बाकी सगळं विष आहे. ते नंतर दुष्कर्म आहे, रोगराई आहे, अकाल मृत्यू आहे. जे देत आहे ना, ते अंतःकरणापासून ग्रहण करा. इथून ऐकून तिथून सोडू नका. अश्लीलता असेल ना, डोळे फाडून बघायला तयार आहेत, कान लावून ऐकायला तयार आहेत, वार्तालाप करायला तयार आहेत. अश्लीलता पाहिजे माणसाला. सत्य नको, धर्म नको, ज्ञान नको, मोक्ष नको, भक्ती नको, मंत्र जाप नको. कारण जे तुम्ही व्हिडिओमध्ये देताय ना, तेच लोक घ्यायला तयार आहेत. त्यांना सत्याचा गोद नकोय, सत्याचा आरसा नकोय त्यांना बघायचा. जे धूळ मळकट आहे ना आरसा, ते बघायचं आहे. अरे जो आरशावर मळकट आहे ना, ते स्वच्छ करा. स्वतःचं अंतःकरणाचं त्याचा छबी दिसतोय, लक्षात घ्या. मळकट आरसा आहे ते बघताय तुम्ही, तेच दिसणार आहे तुम्हाला. ते स्वच्छ केल्याशिवाय तुमचा अंतरात्मा त्याच्यात दिसणार नाहीये. ते प्रयत्न तुम्हाला करायला पाहिजे. देव कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात येतो, येत राहतोय. पण ते तुम्ही ओळखायला शिका अंतरात्म्यातून, तरच कळतंय. तोपर्यंत कळत नाही ते.